गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे बस खाली खाली बस रे बाळा. गोपाळ पहिलेच फिरायला लागले गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया टाळ टाळ वा दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पवन झालं जरा जरी तुम्ही विश्वनाथ दिन रंग में अनाथ दिन रंग में अनाथ दिन रंग में अनाथ गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी पावन प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला ते जसळलं अशा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची दिव्य अक्षर कलश ठिकाणी शोभणारं काल्याचं कीर्तन या करिता विठ्ठल अभंग काला या प्रकरणातील आहे आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे स्वर द्या पोपट महाराज वा पोपट महाराजांकरता टाळी वाजवा आवाज देते खवळले बरं का आता पोपट महाराजांचा वा 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 आवाज देते ना अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे पोपट महाराज तापले अवघड असतं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे म्हणजे हा नाही बरं का भावार्थ गोकुळाचे सुख घडलं त्या सुखाला पारावर राहिला नाही गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही हे झालं अभंगाचं पहिलं चरण ऐकणारे लोक म्हणाले महाराज नेमकं घडलं काय महाराज म्हणाले विश्वाचा मालक जगाचा बाप बाळ रूपानं नंदा घरी आला बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी हे झालं अभंगाचं दुसरं चरण जगाचा बाप देव आला घरा नंदाची गावा गुड्या उभारली वा तोरणा उभारली सडा रांगोळी टाकल्या गेल्या आणि वा गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे कसा वर हात करा सगळ्यांनी नंद घरा नंद भयो जय हो नंद लाल की नंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की. नंतर तो साजरा करणारच आहे आपण गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे हे झालं अभंगाचं तिसरं चरण जगाच्या विश्वाच्या मालकानं आपल्या छंदात सगळ्यांना मोहून घेतलं हे झालं अभंगाचं शेवटचं चरण काळजी करायची नाही आणि सगळ्यांना उन्हाळ्याच्या शुभेच्छा कोणत्याच कीर्तनकारांनी दिले नसतील उन्हाळ्याच्या शुभेच्छा भयानक उन्हाळा आहे ना काळजी करू नका 11:15 पर्यंत सगळे मोकळे करू उन्हाळा भयानक आहे पेतळ लोक काय करतील सांगताच येत नाही एकाने भर उन्हात उभा राहिला पेतळ आणि त्यानं सूर्याला मेसेज केला
सूर्यनारायण भगवान तुमचा ब्राईटनेस जरा कमी करा. तिकून रिप्लाय आला, फुकाटच्या पंचायती करण्यापेक्षा सेटिंग मध्ये जा, झाडे लावा आणि झाडे जगवा. वा, सुंदर पैकी श्री क्षेत्र औरंगपूर ह्या ठिकाणी ओंकारेश्वर भगवंताचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं हे नाव आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे. सोंटी सोमनाथ, श्रीशैल्य मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, महांकाळेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकराज, काशी विश्वनाथ, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, रामेश्वर आणि कृष्णेश्वर. विठ्ठल आदी मैलार, मैलार यादगीर, हा मृण मैलारी मल्हार, मंगसुडी, पाली असे 12 खंडोबा पण आहे, 12 मल्हार आहे. पण एकाच कीर्तनात कसे वसूल करायचे? 12 जसे ज्योतिर्लिंग आहे तसे 12 मल्हार आहे. 6 कर्नाटकात आहे आणि 6 महाराष्ट्रात आहे. 6 खंडोबा. आजींना पाहिले आनंद वाटला. या आजीला स्वरात आलात कसलेले. वा वा, आनंदी आनंद. भगवान ओंकारेश्वराच्या प्रांगणी आणि कावड शिखर शिंगणापूरला जाती वाटतं, बरोबर ना? चल कावडिया, चल कावडिया, चल कावडिया, चल कावडा उठा. थोडे अंग हलवा ना जरा. चल कावडिया, चल कावड उठा, चल कावडिया, चल कावड उठा, अच्छे फल देंगे भोले बाबा. चल कावडिया, चल कावडिया, चल कावडिया, चल कावड उठा. जय जय भोलेनाथ, जय जय भोले भंडारी, तेरी है महिमा सबसे है न्यारी. जय भोलेनाथ, जय भोले भंडारी, तेरी है महिमा सबसे है न्यारी. चल कावड़िया, चल कावड़िया, चल कावड़िया, चल कावड़ उठा. शिवदत्ताधर भगवान की, ओंकारेश्वर भगवान की. काळाची गरज म्हणून धडाडून पेटलेला यज्ञ. बाबा आपण चेंज करू आता जरा. फेटा ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे गुरुबंधू आणि या अकोले तालुक्याचं वैभव, परिसराचं वैभव सगळ्यांना आपल्या विद्वत्तेनं आणि मनानं जिंकणारे परमपूज्य हरिभक्तपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार दीपकजी महाराज देशमुख अध्यक्षपदी वाटतं बाबा. हा वा वा वा, बाबांचा टाळी वाजव. कॅमेरा फिरव ना तिकडं. आमच्या संकेत दादांची वा वारकरी संप्रदाय ना यूट्यूब चॅनल आणि सर्वेश बसलेला आहे म्हणून बोललो बरं का, नाही तर संकेत दादाला असं तसं बोललो. वा गवण अवघे कीर्तनकार. हा करा करा बाबा, उभे राहा उभे राहा. विठ्ठला विठ्ठला उलटली कबरा ज्ञान रे. बरेच कीर्तनकार फेमस ज्यांनी केले ते वारकरी संप्रदाय युट्यूब चॅनल आहे. जोरात टाळी वाजवा. संकेत दादाचं वेगळंच कार्य आहे. वा अद्भुत. वा त्यांनाही धन्यवाद. उत्सव किती मोठा असू द्या पण गुणीजनांशिवाय शोभा नाही. मेलेल्या जनावराच्या कातड्यातून सुद्धा आवाज काढण्याकरता साधनाच तिथं लागते. आणि देवता अशी आहे मृदुंग देवता. 2 पायाचं कोंबडं आणि 4 पायाचं बकरू बळी देऊन मिळत नाही, त्याला घासावीच लागते. घामाची आहुती द्यावी लागते. ज्ञानराज महाराज पापड या ठिकाणी आमचा ज्ञानू वाजवाटाळी. वा वा, त्याच्या कानातली बाळीच फार आवडती मला. आमचा ना बसा बसा खाली. वा, आमचे ज्ञानराज महाराज पापड या ठिकाणी आहे. सुंदर पैकी गोड देश राग ज्यांनी गायला बाळू मामा. वा, तुमची जोड कुठे गेली आज? वा वा, बाळू मामा या ठिकाणी आहे. सुगावकर टाळी वाजवा त्यांच्याकरता. वा, हरिभक्तपरायण संदीप महाराज थोरात. वा, आमचं प्रेम आहे महाराजांचं नामचं. त्यांचा पखवादही तयार आहे आणि गाणंही तयार आहे. वाजवा टाळी. वा, इकडे महाराज दौलत महाराज. बाबा बाबा तुम्हाला वंदन बरं का. दौलत बाबांना वंदन. इकडं पंचपदी करणारे महाराज सोमनाथ महाराज तुम्हालाही वंदन. भजनी मंडळ सर्व
प्रवीण महाराज वडील प्रवीण महाराज का पांडे पांडे वडील आहे का वा वा आमच्या प्रवीण दादाचे वडील का आपली भेट झाली होती वाटतं वा 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 बाबा तुम्हाला बघा काय त्या प्रवीण दादाचा आवाज आहे गौड वा 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 महाराज मंडळ इथलीच का औरंगपूरकर भजनी मंडळ परिसरातलं भजनी मंडळ पोपट महाराजांकरता जोरात टाळी वाजवा हसा ना आता पोपट महाराजांचं भारी आहे बरेच पेटी मास्तर असे भेटत नाही हा जबरदस्त भेटले एका ठिकाणी पेटी मास्तरांचं पकवाद्याचं बिनसलेलं होतं पेटी मास्तराकडून पकवाद्यानं उसने घेतलेले होते आणि पेटी मास्तरांची पेटी तयार त्यांनी राग वाजवला सारे ग प ध सा माझे पैसे आणि त्या पकवाद्याचा तयार पकवाद त्यानं गुपकीतच वाजवला देईन तर देईन नाही तर नाही देईन वा वा नाही पोपट महाराजांचं गोड आमचं काय सुंदर स्वरज्ञान आहे वा महाराजांकरता टाळी वाजवा इकडे आमच्या माऊल्या उभ्या आहेत त्यांनाही वंदन आई तुमचं नाव काय आई जनाबाई अजून किती दिवस आहे वा वा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा वा वा आई तुम्हाला वंदन बरं का हे आमच्या दिदीला वंदन वा काय एका तासात सगळे मोकळे करतो तळतळ नाही घेणार तुमचा विनेकरी बाबा तुम्हालाही वंदन इकडे चौबदार बाबा उभे राहिले तर जस काय शनिवार वाड्याचा बुरुज निपाड दे बाबा या ठिकाणी आहे टाळकरी मंडळींना वंदन यूट्यूबवाले दादांना वंदन दीपकजी महाराजांना वंदन आमच्या बरोबर आमचे ड्रायव्हर आलेले सिद्धू तो पण वाजवतो बरं का गौडा आमचे आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी येणं घडलं हरिभक्तपरायण आमच्या सगळ्या हरिभक्तावर प्रेम आहे आमचे साहेब या ठिकाणी बँकेचे साहेब सुनील सर कुठे गेले आणि आमचे गोविंद दादा रेंज नव्हती तुम्हाला 3 फोन केले तरी सांगितलं नाही याला वाटतं फसवलं बाबांनी वा 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 गॉड साऊंड सिस्टीम त्यांची आहे दादाचं नाव काय अक्षय दादा कुठले अमरावती आंबडकर अक्षय दादा टाळी वाजवा गॉड सुंदर सिस्टम आहे विठाला सप्ताह 7 दिवसाचा असो सप्ताह 15 दिवसाचा असो सप्ताह महिन्याभराचा असो काही सप्ताह वर्षभराचे आहे पण त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते आईशी कीर्तन मर्यादा आहे तुमच्या आमच्या संतांच्या नाही संतांच्या घरची वा काय म्हणतील काला आमच्या घरी होतो म्हशी बाजरीची भाकर चुरली आणि वरून म्हशीचं दूध टाकलं तो काय झाला त्याला रद्दा म्हणतात काला खाण्याकरता करंट्याचं मुख चालत नाही काला खाण्याकरता नामधारकच मुख लागतं काला खाण्याकरता वैष्णवाचं मुख लागतं काला म्हणजे देवानं भक्ताला दिलेलं भोजन म्हणजे काला आहे इतरही वेळेला भोजन करतो पण भूक शिल्लक राहते पण हा प्रसाद घेतल्यानंतर तहाने तहान प्याली भूक भुकेने खादली नियोजन एवढं गोड आहे एवढं सुंदर आहे नाही तर महाराज लोकांच्या जीवनात कसं नियोजन येईल सांगता येत नाही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो विठोबा रखुमाई भजन चालू झालं आणि बुक्का आला मध्ये येतो ना बुक्क्याचा सुगंध यायचा म्हणलं असं कोणता बुक्का आहे नंतर कळालं बुक्का नसून ते बिटको मंजन होतं काय नशिबात येईन सांगता येत नाही गोड गोड असं प्रांगण आहे इथं वा हा आज भगवंताचं चरित्र ते उच्चारावे उच्चार करायचा आचार करायचा नाही विचारही करायचा नाही उच्चार करायचा वा आज काल्याचं कीर्तन का करायचं जसं समजा एखाद्यानं पातेल्यात रवा घेतला रवा रवा आणि त्या गावाला वाटीत फिरण्याकरता निघाला लोक म्हणाले काय हा म्हणायचा प्रसाद आहे मग समोरचा म्हणतो दाखव अगोदर सत्यनारायणाची पूजा कुठं आहे हा म्हणतो पूजा काही केली नाही नुसता प्रसाद आहे मग समोरचा म्हणतो पूजा नाही ना मग याला शिरा म्हण याला काय म्हण शिरा म्हण तसे सप्ताहातले कीर्तन केले पण दही अंडी पोळली नाही ते जेवण झालं काला भगवंताचं चरित्र गायल्यानंतर तो काला झाला महाप्रसाद झाला वा म्हणून काल्याला महत्व आहे आमच्या पूर्वजांनी काला वाटला एकच टाळी झाली चंद्रा भागवान मंडी माझा जान राजा गोपाळाची लायावानी माझा जान राजा गोपाळाची लायावानी एकच टाळी झाली चंद्रभागेवान मंडी. माझा राजा माझा जान राजा गोपाळाची लायावानी. हाला जागे कीर्तन कोणाचं
देवाचा करदोडा रक्ताची लंगोटी वाळवंटी नामा कीर्तन करी. आणि मग नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग काय सात संगत आहे. जोरात टाळी वाजवा वा. आणि दीपक बाबा खाली दात द्यायला बसलेले वा. काय चाली होत्या पहिल्या. आता 5.5 महिन्यापूर्वी ऐश्वर्य संपन्न कीर्तनातलं ऐश्वर्य संपन्न भजन निघून गेलं. त्यांचं नाव वैकुंठवासी बाबा महाराज. आजही अमेरिकेत सुद्धा रामकृष्णारी त्यांचीच ऐकल्या जाते. हा हे ना हा राम हा हा राम हे ना 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 हरी जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम मजा आहे. काय चाली होत्या सर्वेच दादा काय चाली होत्या. अय सुंदर ते ध्यान घेऊन मांडीवरी कौशल्या जननी गीत गाय आय सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळतात गोपाळ गवळणी खेळतात सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी. काय चालू होतं वा वा. एकच टाळी इथं विषय होता वा. इथं विषय होता. याच्यातले जे सुज्ञ आहे ते माना हलवतात पण याच्यातल्या बिचाऱ्यांना ज्यांना कळत नाही ते म्हणतात असू शकतात अशा गोष्टी. उष्णता जास्त वाढल्यामुळं आणि तापमान जास्त वाढल्यामुळं कदाचित कीर्तनकारांना वात येण्याचा प्रकार असू शकतो. असा रोग आमच्या म्हशीला कायम होत असतो. मग डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सळई गरम करायची डाव द्यायचा वा. एकची टाळी झाली. काला खाण्याकरता ब्रह्मदेवाला सुद्धा वारकरी व्हावं लागलं. ब्रह्मसोपान तो झाला आणि महाविष्णू माऊली झाले आणि मग काला मुखात भरवला वा. 9 मुद्द्यात रामचरित्र सांगितलं जातं. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुतरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रोत्तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम. असा हात करावा लागतो. पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्वी रामायणम. 8 मुद्द्यात कृष्णचरित्र. आदौ देवकी गर्भजननम गोपी गृहे वर्धनम माया पूतना जीवता पालनम गोवर्धन धारणम कुंती सुद्धा पालनम कौरवादी हरणम एतद्वी महाभागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. 8 मुद्द्यात कृष्णचरित्र. हे लई चाप दिसतंय बरं का जरा. काय नाव आहे रे तुझं. गोड 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 काय डेअरिंग आहे. तिथून उठून इथं आलेला आहे. विठाला ज्यांचं आहे ते कलियुगातले आहे आणि ज्या सुखाचं वर्णन करतात ते सुख द्वापार युगातला आहे. अवतार देवाचा द्वापार युगातला. संबंध काय काय बोलतो याला महत्व नाही कोण बोलतो याला महत्व आहे.
नाही तर भाषण चाललं दारू गांजा मत पियारो वा. त्यांचं भाषण ऐकून गावकऱ्याने टाळ्या वाजवल्या वा. यांच्या भाषणानं नक्की गाव सुधारल्याशिवाय राहणार नाही. पण नंतर काढायला ज्याचं भाषण चालू होतं तेच अगोदर पिऊन आलेले. काय बोलतं याला महत्व नाही. संकेत दादा धन्यवाद बरं का. दादा करता जोरात टाळी वाजवा. वारकरी जीवन आहे आमच्या दादाचं. बदलीवाले महाराजांनाही धन्यवाद. हा काय बोलतो याला महत्व नाही. कोण बोलतो याला महत्व आहे. ज्या भगवान ज्या सुखाचं वर्णन करतात ते द्वापार युगातलं सुख आहे आणि तुम्ही कलियुगातले. संबंध काय. महाराज म्हणाले प्रत्येक अवतारात आम्ही देवाबरोबर होतो. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या निद्रा करीत होतो पायी. लंका घेतली सभेची ताई. वानर गोवळ गाई चारित सभे फिरत असो. राम अवतारात आम्ही माकडं. कृष्ण अवतारात गाई आणि गोपाळ. आणि आता स्वतःही झालं आणि दुसऱ्यालाही सांगतात होय होय वारकरी हा होय होय वारकरी होय होय वारकरी. टाळ 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 हा. होय होय वारकरी. आय पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधने काय स्वतःही आता आम्ही पंढरीचे वारकरी आहोत आणि सर्वांना म्हणतात होय होय वारकरी. तुम्ही वर हात नका करू. वा वा गोड आहे. असे पेटी आणि सगळं पट्टीत चालू आहे. कसं चालू आहे. पट्टी काळी दोनच्या पोपट महाराज पट्टीत चालू आहे. काहींना पट्टीच माहित नाही. आता ते एमपीत गेलो होतो आणि ट्रेनमध्ये एक आला ते गळ्यात ते नाही का ती पेटी वाजवायची असते गळ्यात. असा राग गायला संदीप महाराज. हाय लाजली सीता स्वयंवराला पावनी रघुनंदन सावळा. काय राग गायला. मी म्हटलं वा कोणत्या पट्टीत चालू आहे. तो समोरचा म्हणाला सध्या हे रेल्वेत चालू आहे. तुम्ही पट्टीच विचारली. सध्या ही रेल्वे चालू आहे पण कधी कधी हे झोपडपट्टीतही चालू असतं. अशी नाही ना पट्टी. काळी एक काळी दोनच्या वा. हा महाराज म्हणता आनंद आहे. तुम्ही माना नाही तर न माना. संगीताबद्दल आदरच पाहिजे. कोणाबद्दल. संगीताबद्दल. एकाला विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तो म्हणाला दुःखाच्या कपल्या काढूच नका महाराज. एक सांगितलं का लोक दुसरंच ऐकतात. एकाला सांगितलं असं गाणे करता घासावी लागते. तो म्हणाला दिवसभर घासली पण काय स्वर लागला नाही. म्हणलं काय केलं म्हणतो खडकावर पाठ घासली. एक संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तो म्हणतो नाव घेऊ नका तिचं. म्हणलं झालं काय. म्हणतो महिन्याभरापासून मायराला निघून गेली. अरे ती नाही ना संगीत. त्या काळात ज्ञानोबरायांनी चाल म्हणावी काय कोणाची छाती वा. जे जगद्गुरु तुकोबरायांची दिव्य अक्षर कीर्तना करताय त्यांचे 14 टाळकरी आहे. किती ते तुमच्या मागेला पा वा माग पा. कानोबराय बोलवा मोरे कोंड पाटील कोंड मंदलो करे नावजी माळी सोनबा ठाकर शिवबा कासार गंगाजी मावा संताजी जगनाळे महाजी पंत आबाजी पंत मल्हार पंत गवर शेडवाणी मालजी गाडे उरले सुरले रामेश्वर भट्ट शास्त्री सुद्धा दणकून परमार्थ चालू होता. आठवण झाली त्या सुखाची. काय घडलं गोकुळा. गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा वा वा. गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा. जय हो. गोकुळच्या सुखा
चरणात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. सुख हे देवाचं दार आहे, सुखाचं ठिकाण एक देवाचं दार आहे आणि दुसरं संतांचं दार आहे. वा सुख गोकुळीच्या सुखा, एक सुख तिथं आहे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. एक देवाचं दार आहे आणि दुसरं संतांचं दार आहे. बाकी सगळे दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक जण दुखी आहे, प्रत्येक जण दुखी आहे. संसार दुःखामुळं सगळ्यांना पाठ आहे. किती दुःख आहे आपला संसार सुद्धा, किती दुःख आहे. एका माऊलीनं नंबर सेव्ह केलेले होते असे: आंखों का इलाज, कानों का इलाज, होठों का इलाज, घुटनों का इलाज, पैरों का इलाज. असे काय नंबर तिच्या मालकानं पाहिलं, हे असे काय नंबर सेव्ह केलेले आहे मोबाईलमध्ये. आंखों का इलाज, पैरों का इलाज, घुटनों का इलाज या नावानं नंबर सेव्ह केलेले होते. एक दिवस त्या बाईच्या मालकानं नंबर लावला, स्वतःचा डायल केला, तिथं लिहून आलं ना इलाज. किती दुःख आहे. हा उन्हाळ्याचं किती दुःख आहे महाराज. उन्हाळ्यात उन्हात 50 रुपयाचं पंचर परवडतं, पण 50 रुपयाचं ते टरबूज घेऊन जर घरी गेलं आणि पांढरं निघलं तर फार त्रास होतो. आणि त्याच्यात पत्नीनं म्हणावं तुम्हाला तर काही कळतच नाही. मग कामच झाला. दुःख सगळे दुःखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया कर बैरागी रे. प्रत्येक जण दुखिया. सच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहाना जाई. सगळे दुखी आहे. सुख कुठं आहे? गोकुळात आहे. गोकुळीच्या सुखा, गोकुळी आनंदी प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी. मग घडलं काय? नारायणच आला, लक्ष्मी कशी मागं राहील. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. आणि गोकुळात किती गायी होत्या? 9 लाख. हा 9 लाख, बरोबर आहे. 9 लाख होत्या, पण फक्त देवच 9 लाख ओळख होते. देव आणि गोपाळ एवढ्या गायी होत्या गोकुळात. मोजा पटकन. 3,86,00,000. किती? 3 कोटी. ज्याच्याकडे जेवढ्या गायी त्या काळातल्या पदव्या होत्या. 5 लाख गायीचे जे मालक आहे त्यांना पदी होती उपनंद. असे 9 होते गोकुळात. किती झाले? 45 लाख त्या झाल्या. 9 लाख गायीचे जे मालक आहे त्यांना पदी होती नंद. असे 9 होते. 81 लाख त्या झाल्या. 10 लाख गायीचे जे मालक आहे त्यांना पदी होती वृषभानू. असे 6 होते गोकुळात. 60 लाख गायी त्या झाल्या. 50 लाख गायीचे जे मालक आहे, स्वाबदार बाबा तिकडे सारखा बरं का, धक्का लागत. 50 लाख गायीचे जे मालक आहे त्यांना पदी होती वृषभानू. असे 2 होते गोकुळात. हा वृषभानू. हा 10 लाख गायीचे मालक आहेत त्यांना पदी होती वृषभानू. असे 6 होते. आणि वृषभानू वर 50 लाख गायीचे जे मालक आहे असे 2 होते गोकुळात. 1 कोटी गायी त्या झाल्या. हा आणि 1 कोटी जे गायीचे मालक आहे त्यांना पदी होती नंदराज. हे भगवान गोपाळ कृष्णांचे वडील आहे. दही दूध तूप लोणी सगळं तिथंच होतं. आणि मग जगाचा बापाला देवाला घरा, नंदाची गावा, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आणि मग विश्वाचा मालक वैकुंठ सोडून नंदा घरी आला. बाळकृष्ण नंद घरी, ओ बाळकृष्ण नंद घरी, ओ बाळकृष्ण नंद घरी, बाळकृष्ण नंद घरी, टाळ टाळ. ओ बाळकृष्ण नंद घरी, आनंदल्या नार नरी, आनंदल्या नार नारी, आनंदल्या नार नरी, आनंदल्या नार नारी, ओ बाळकृष्ण नंद घरी, ओ बाळकृष्ण नंद
अभंगाच्या दुसऱ्या चरणात बाळकृष्ण नंदा घरी वा लाला कृष्ण यशोदेचा, बाळकृष्ण नंदाचा, युगल कृष्ण गवळणींचा, राधा कृष्ण राधेचा, गोपाळ कृष्ण गोपाळांचा वा हा गोपाळ कृष्ण गोपाळांचा, युगल कृष्ण युगल कृष्ण गवळणींचा, श्रीकृष्ण मथुरेचा, भगवान कृष्ण द्वारकेचा. आज कुठला पाहायचा? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी बाज सडा टाकला गुड्या उभारल्या गुडिया तोरणे वा 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 गुडिया तोरणे गुडिया वा गुडिया तोरणे करते गाता गाती गाणे वा 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 गाती गाणे बाळकृष्ण नगरी बाळकृष्ण नगरी करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण वा 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 काय राग गायला, टाळी वाजवा वा. पिलू राग येतो. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे वा. मग तयार आहे तुमची पेटी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे वा. गुड्या उभारल्या तोरणं उभारली, हा तोरणं उभारली, मग करती कथा गाती गाणे. कसे गाणे? भजन करू लागले वा. वर हात करा सगळ्यांनी. आणि ज्यांना आनंद व्यक्त करायचा बिंदास हा सुख सोहळा. स्वर्गी नाही सध्या स्वर्गात सुद्धा असं खास वातावरण नाही. पहिलं होतं नटरंग बाहुबली पुष्पा पहिले होतं, पण सध्या आता काही म्हणतील जसे महाराज जाऊन आले तिथून. कोरोनाच्या काळात 2 वर्ष तिथंच होतो. तिथं सर्व आहे पण टाळ नाही, मृदुंग नाही, विनाचा झनत्कार नाही, फक्त ते इथंच आहे. म्हणून आपले कार्यकर्ते सगळीकडे मोठेच आहे. ठराविक पक्षाचे कार्यकर्ते एखाद्या गावात असतील किंवा नसतील, पण वारकरी पक्षाचे कार्यकर्ते सगळीकडे आहे. असं गाव सांगा जिथं टाळ पकवाद नाही. सांगा ना असं गाव. विना नाही असं गाव सांगा. कदाचित भजनांच्या खोडीमुळे ते बंद पडलेले असतील, पण असं गाव सांगा जिथं टाळ पकवाद नाही. सगळ्यांनी आनंद वा. हा आज औरंगपूरमध्ये गोकुळच अवतरलेला आहे. आनंदी आनंद हा वा. नंद घरा नंद भयो जय हो नंद लाल की. नंद घरा नंद भयो जय वा वा वा. पावल्या केला पावल्या. हा आपल्याला 15 मिनिटात सगळे मोकळे करायचे. हा चोपदार बाबा अंग हलवा जरा. घरा नंद भयो जय जय हो नंद लाल की जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की जय यशोदा लाल हे आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की. हे हो रही जय जयकार रे झुले बाके बिहारी. त्या लेकरा करता टाळी वाजवा वा वा. ते लेकरू उभं राहिलं वा वा. हे बाळ उभा राहा उभा राहा. ये उभा राहा नाच वा. नाचा नाचा वा. देवा इकडे पुढे या. दोघं पुढे या. त्याला हे कसा काय ताल आहे वा. या पुढे या. हा बाबा वा. बिंदात हातपाय मोकळे करून घ्यायचे. बाके बिहारी झुले कुंज बिहारी. बाके बिहारी झुले कुंज बिहारी. बाके बिहारी लाल की. ये हो रही तरुण मंडळी हो रही
भाग्य बिहारी झुले कुंज बिहारी भाग्य बिहारी झुले कुंज बिहारी हो रही जय जयकार रे झुले भाग्य बिहारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव इतना तो करना सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेव इतना तो करना सका हमारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव बोल बाके बिहारी लाल की खालचे बसलेले महाप्रसाद तयार आहे ना तिकडं महाप्रसाद तयार आहे जोरात रुबाबात गर्जना झाली पाहिजे बोल बाके बिहारी लाल की बोल बाके बिहारी लाल की या आज्या म्हणतील पिढा आणलीच कोणी काय माहिती. गुडिया तोरणे वा शाबास भाव काय नाव आहे तुझं निधी रिद्धी सिद्धी निधी वा, काय नाव आहे नावं चांगलीच ठेवली बस खाली बाळा वा. नावं चांगलीच ठेवली पाहिजे एका पोरीचं नाव होतं फजिती अशी अशी फजिती ती नाकातून 2-2 धारा व्हायच्या तरी तिची आजी म्हणायची नाही 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 आमच्या फजिती इतकी निर्मळ पोरगी गावात नाही ओंकारेश्वराची जत्रा आणि जत्रेत हरवली ना ती फजिती जत्रा पालथी घातली पण फजिती सापडे ना प्रत्येकाला विचारायचे संकेत दादा पाहिली का फजिती आमची त्या गर्दीतून एक पळत येत होतं त्याच्या मागे पोलीस लागले होते आणि त्यानं चोरून उसात गांजा लावला होता पोलिसांनी रेड मारली पोलीस मारले जर घुसला सापडणार नाही जत्रेत धरा त्याला पोलीस त्याच्या मागे ते पळत होतं आणि फजितीची आजी आडवी आली आमची फजिती पाहिली का तो म्हणाला आमची काही कमी का तुमची पाहिली नाव निधी निधी वा काय पूर्वीचे नाव होतं करीती कथा गाती गाणे काय पाळणे होते पाळणा बांधियला जडिताचा काय जात्यावरचे गाणे हा जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे काय काय नाव सुद्धा माऊल्या काय घ्यायच्या नावा आताची ती काय नाव आहे एका माऊलीनं नाव घेतलं पतीचं तो तिकडून टांगा पलटी करून येत होता माऊलीनं ओळखलं हा पिऊन आलेला आहे आणि तिनं आपल्या मालकाचं नाव घेतलं येत होते जात होते खिडकीतून पाहत होते येत होते जात होते खिडकीतून पाहत होते खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर बारा आमचे मालक पिऊन आले त्यांना कोणीतरी धरा आणि तो जिओचा मालक आहे ना त्याचं नाव काय अंबानी त्याच्या पत्नीनं संक्रांतीच्या पर्वणीवर नाव घेतलं त्या नीता अंबानीनं फोन वापरा कोणी वापरा ओप्पो कोणी वापरा रेडमी कोणी वापरा विवो संक्रांतीच्या पुण्य पर्वणीवर मुकेश रावांचं नाव घेते फुकट वापरा जिओ नाव काय पूर्वी आनंदी आनंद होता वा करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे हे 10 मिनिटात भगवंताच्या लीला वा काल्याचं कसं असतं पटपट अभंगाचा सरळ भावार्थ पाहायचा लिहिलेला प्रारंभ हा ना विठोबा रकुमाय जय जय हरी जय 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 गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार कुमार कुमार
कुमाई गोपाळ कुमाई विठोबार कुमाई गोपाळ कुमाई विठोबार कुमाई गोपाळ कुमाई विठोबार कुमाई गोपाळ कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई परमपूज्य हरिभक्त परायण दीपक बाबा भेट देऊन गेले पुढं काल्याचं कीर्तन आहे जरा टाळी वाजवा त्यांच्याकरता चालले बाबा निरोप सर्वांना धन्यवाद बरं का. आणि ते फोटोग्राफर कुठे गेले ते लहान आहे मोबाईलवाले नाही आनंदाची जोडा 10 मिनिटात सगळे मोकळे करतो. यदश चरित्र बसा खाली केलं नारायणे यदश चरित्र केलं नारायणे टाळ हा बसा बसा हो साहेब बसा खाली. वा कुठलंही चरित्र चालणार नाही दौलत बाबा. द्वारकेतलं चरित्र चालणार नाही मथुरेतलं चालणार नाही या दशेत केलं ते. रांगता गोंधळे राखीता हे वा रांगता गोंधळे राखीता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. या 2 गोपाळा करता टाळी वाजवा. वाह छान छान बाळा वाह. इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. भारत माते की जय. ते लगेच माईकवर तुटूनच पडावं लागतं. भारत माते की जय. वाह. या दशेत जे चरित्र केलं वा त्या चरित्राचा आचार नाही विचारही नाही फक्त उच्चार करायचा. वा भगवान प्रकट झाले कुठं मथुरेत. डोहांना आनंद झाला वारा सुगंधित वाहू लागला. मग नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला बाबा बाबा मला घेऊन चला गोकुळात घेऊन चला. प्रथम प्रभू चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि माता म्हणतात अय माता बोली सुमती डोली त्यजो यह रूप लोपा. देवा तुझं दिव्य रूप आता टाकून दे आता बाळ रूप धारण कर. वा. आणि मग बाबाला सांगितलं बाबा नंदाच्या घराला घराला नंदाच्या
जसा गोकुळात प्रवेश झाला कैलासपती भोले बाबांना कळालं माझा विश्वाचा मालक आता गोकुळात आला. आणि भोले बाबांनी उचलला डमरू, उचलला त्रिशूळ आणि निघाले. नगर में जोगी आया, जोगी बाबा भोलेनाथ की जय. पार्वती पते हर हर महादेव. बस भूत म्हणाले मालिक हम भी आएंगे. ए बाबा नाही नाही एकटाच मी जाणार. माझा विश्वाचा मालक बाल रूपानं आलेला आहे आणि जोगीचं रूप धारण करता केला आणि निघाले गोकुळात दर्शना करता. नगर में जोगी आया, नगर में जोगी आया है, उसे कोई समझ न पाया, मुझे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ 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 भोलेनाथ. नंद बाबांच्या अंगणात आहे भोले बाबा. कैलासपतीनं कैलास सोडला आणि नंद बाबाच्या अंगणात प्रभूच्या दर्शना करता. मैया तेरे लाला के दर्शन करणे हे मां. माता म्हणतात त्याला दृश्य लागल, देव म्हणतात तो त्याला, माता म्हणतात त्याला नजर लागल कोणाची. देव म्हणतात तो नजरेच्या पलीकडचा आहे ग माया. आज दोघांचं दर्शन. मग भोले बाबा रडू लागले आणि गोपाळ कृष्ण हसू लागले. एक एकाचे हृदय गोडी सागरे कटाई. लहानपणी संपवले सगळे काग बगरिता मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविले. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनशी पात्र अपात्र, पै कैवल्य ऐशे पवित्र वैरही दिसले. आणि मग लाथ आणली देवाने. ना लागता हरीचा चरण प्रहार, प्राण सोडी सकटासू उद्धरिला दैत्य दुराचार, चरण स्पर्शे बाबा. बस आणि देवानं मुख उघडलं. मैया आईला मान दिला. वा मैया, मम्मी नाही म्हटले. मैया मैया मैया. आणि मग कोणत्या अवतारात कोणते भक्त होते पाहत निघाले. चला आता कोण मग निघाले. सावळ्या वर्णाचा बाळ दिसत नंदाचा चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत. गवळण ना माऊलीची बर का महाराज. काही काही शपथ गवळ. आता काही काही ठिकाणी अशा गवळणी गातात. एक ठिकाणी तर असं चरण ऐकलं शेवटपर्यंत कळली नाही मला कोणाची गवळणी ती. हे का जनार्दनी मीराबाई म्हणे, हे का जनार्दनी मीराबाई म्हणे, नामयाच्या जणी सवे चिमाजीची शांता गाती गाणे. तुका म्हणे निळा म्हणे सोडून शेवटपर्यंत कळत नाही. सावळ्या वर्णाचा बाळा दिसतो नंदाचा झाले मलपत मलपत, झाले मलपत मलपत. मलपत मलपत म्हणजे डुलत डुलत निघाले. आणि पाहिले पांड्या विठ्या गोम्या चिम्या पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या. ते गोपाळ वाकडे होते, तिकडे होते, खोजे होते, पण विश्वाच्या व्यापकानं त्यांना आपल्या जवळ घेतलं. त्यांनी भगवान विश्वव्यापकाची सेवा केली म्हणून त्यांचं नाव घेतल्याशिवाय काला पूर्ण होत नाही. नुसतं काला म्हटलं जात नाही. गोपाल पांड्या विट्या चिम्या पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या चला सगळे. अशा काय तब्येती झाल्या तुमच्या तिथलं. दही दूध भरपूर आहे गोकुळात. मग अशा तब्येती काय उदबत्त्या छाप झाल्या. ते म्हणाले देवा आम्हाला फक्त ताकातच पाणी दिलं जातं, बाकीचं दही दूध लोणी सगळं उग्रवाद्यांना जातं. कुठं मथुरेत त्या उग्रवाद्यांना अतिरेक्यांना जातं.
हा तिथं जातं. मग देव म्हणाले चोऱ्या करायच्या. पण त्या चोऱ्या कशा आहे आपल्यासारख्या पकवताची कणिकोडं चोरायची वस्तू गट्टे चोर हातोड्या चोर. एसटीत बसताना सुद्धा नीट बसत नाही. अकोले ते संगमनेर एक पाटी होती अशी ती पाटीच एकानं नेली. आपल्यासारख्या चोऱ्या चित्त चोर येले मधभयम मधभयम चैवम व्रतरयम चतुष्टयम नालिम पांगणी पुराणाने कुस्कम का गारुड मे बचा. 18 पुराण ज्याच्या चोरीचं वर्णन करतात तो पुराण प्रसिद्ध चोर आहे वा. आणि मग चला सामुग्री घ्या खडे घ्या सराटे घ्या काटे घ्या गाडी माती घ्या. त्याच्यातले काही 150 आणे होते. ते म्हणाले देवा खडे कशा करता. आपल्या एखाद्या वाड्यात जायचं आहे आणि 2 शिंके असले 2 मडके तिथं असले तर आपल्याला कळणार नाही ना कशात काय. फटकन खडा फेकायचा बटकन आवाज आला समजून घ्यायचा त्याच्यात काहीतरी आहे. टनकन आवाज आला दुसरं घर गाठायचं वाद. आणि मग देवा काट्या करताय 1.5 फुट्या. आपल्या वजन काही आपलं उंच्या काही एवढं आहे का हात पुरला नाही तिथं काठीचा प्रयोग. मग देवा काटे कशा करता. अरे एखादी गवळण पळत आली तर पटकन आपल्या मागं लागली काटे तिच्या पायात घुसतील ती थांबल ना. मग काही म्हणाले देवा ती जर चप्पल घालून आली तर देव म्हणाले माती ना तुझ्याकडं माती ना माती फेक तुझ्या डोळ्यात. मग त्याच्यातले काही म्हणाले ती जर गॉगल लावून आली असेल तर हे तर लय अवघड असतं बरं का. देव म्हणाले तर मग इथंच मार. तार्किकाचा टाका संघ पांडुरंगच माराव. आणि मग गवळणींना मग चोऱ्या करायला सुरुवात केल्या वा. यशोदामाईच्या अंगणात गाराने येऊ लागले. यशोदामाई म्हणाले हे पा मला मुद्दा साधारण मग पुढचं बोला. माझा देव काय तसा आहे का. पण गवळणी निघाल्या नटून तटून निघाल्या. आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी. 5 रंगाचा शृंगार करून निघाल्या नटून तटून निघाल्या. जशी आपली ही निधी तटली ना नटली ना तसं वा. टाळी वाजवा हे लेकरा करता वा यांच्या करता वा. हा मग 5 रंगाचा शृंगार करुणी 5 रंगाचा शृंगार करुणी आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी. वेळ झाल्यामुळं काही ठकविल्या काही बो दिल्या आणि काही वे दिल्या वा. ठकविल्या गवळणी बस. आणि त्याच्यातल्या गुजरी नाली मराठी नाली कानडी नाली. यशोदाबाई म्हणाले होता हे पा मला आमचा फार लाड काय 9 सण तो झालेला आहे. आणि मला मुद्द्याचं धरायचं आणि नंतर पुढचं बोलायचं. गवळणी त्याच्यात एक कानडी गवळण होती. ती कर्नाटकी भाषेमध्ये देवाला म्हणाली कन्हैया नांदकड बर्री हिंदी नमुंत गिर्या. ती कर्नाटकी भाषा आहे बरं का. ती कर्नाटकी थोडी थोडी मला येते. ಸುಳೋಸುಳನಿ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಸುಳು ಪುಪಟ್ ಮಹಾರಾಜ್ ಸುಳೋಸುಳನಿ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಸುಳು ಎಲ್ಲಿನ ಮಂದಿ ಏನು ಮಾಡ್ದಿ दिक्केंद होदी वळदू वळदू थोडं थोडं भांडवल सगळं ठेवावं लागतं. श्री गुरु आयु कृष्णा मणिपुर वर्णा श्री नायका राधा हृदयदायका. ज्ञानू तालत नाही बसत बाबा ते थांब. कन्यनी कानोना कारुण्य रूपन कानोना कन्यनी कानोना कारुण्य रूपन कानोना किंदादा वनांतरी कुंडोना मुगलोना. या आज्या म्हणती नी काय कर्नाटकातून बेद आणली का काय. ती कानडी गवड्यान म्हणाली कन्हैया नांदकड बर्री हिंदी नमुंत गिरिया. माझ्या घरी ये मग तुला दाखवते. देव म्हणाले नंबर टिपायचा. घर नंबर टिपा आजचा मुक्कामीच्याच इथं. विश्वव्यापकाला निमंत्रण देणारी ती गवळणीने काय सामान्य तयारी केली असेल का. सगळे दार बंद केले महाद्वारात बसली. पाठचे 4 वाजले तरी जागीच. देव आत गेले चापून चुपून दही दूध लावून खाल्लं. दूध आणि पालत्या घातल्या आणि गोपाळानं सांगितलं ए पेंदिया
लय आगाऊपणा नाही करायचं. मागच्या वेळेला अडकला होता ना, पूर्ण डोळे झाकायचे. चला 1 2 3 म्हटल्यानंतर सगळे गोपाळ बाहेर. आणि देव जाता जाता तिला झोप लागली होती. त्या गवळणीला देव वाटलं देवाला की हिला उठून जाऊ. पटकन तिच्या डोक्यावर फटका मारला. काय दिसलं? कस्तुरी मळवट चंदनाची बुटी रुळे माळ कळती वैजयंती. वा, तुम्ही ज्याची वाट पाहता तो जगाचा बाप मीच ना. मग गवळण म्हणाली होती दिसले का नाही आणि आत कसे गेले? देव म्हणाले बाई तुम्हाला अजून बरंच कळणं बाकी आहे. आत हारी बाहेर हरी. मी म्हणाले होते ना तुम्हाला धरणार. चांगले चांगले थकले धर. देव पुढाय गवळण मागाय. घामाघूम झाली गवळण. देवानंच आपला हात तिच्या हातात दिला. धर. ती गवळण अशी अवघड होती आणि मिश्री बिश्री लावून आली होती. मिश्री बिश्री वा काय गवळणी होत्या पहिल्या. हा जबरदस्त कुंकुवाचा टिळा बिळा. वा कुंकुवा वाल्या गेल्या टिकल्या वाल्या आल्या. घरातल्या भिंती सुवासिनी. मिश्री बिश्री लावून ती गवळण काय असा हात धरला देवाचा. आता दाखवते ना यशोदेला. आता दाखवते ना. असा हात पिळला आणि पुढं पाहून चाल देवाला उडीत चालवलं. आता दाखवते ना यशोदेला. म्हणते ना मला मुद्द्याचा धरा. आता दाखवते. तेवढ्यात तिचा पती रातपाळी करून येत होता. देवानं ओळखलं हिचाच पती आहे. जेने हे विश्व निर्मिले. त्याला काय अवघड आहे का? ओळखला हिचाच मालक आहे. मालपाणीमध्ये गेलेला होता. ओळखला हिचाच लॉजिक. हिचाच मालक आहे. बाच हल्ला तिच्या हातातला आपला हात काढून घेतला आणि तिच्या मालकाचा हात तिच्या हातात दिला. सांगितलं सुखरूपणे जाऊ दे. तिचा समज कोण आहे आपल्या हातात? देवच आहे. हा तिच्या आपल्या हातात कोण आहे? देवच आहे. ती जोरा जोरात वडीत चालली होती. हे फरफटीतून आणि बाज नंद बाबाच्या दारात आली. आता ये ना यशोदे बाहेर. तू म्हणते ना मला मुद्द्याचा धरा ये बाहेर. यशोदा माई बाहेर येणार. मागच्या दारानं देव गेले आणि म्हणाले मैया आणि मला येऊ दे. कडेवर बसले आणि गवळण यशोदा मैयेनं वाड्याच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर मैया म्हणता काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे. ती गवळण पाहतच राहिली. ती म्हणते माझं जे म्हणणं आहे ते तर हिच्या कडेवर आहे. मग ते जर कडे होतं हातात कोण आहे? पाहिलं तर राम भाऊ. मग तुम्ही सांगितलं कसं नाही? आता म्हणाला माझं तू कधी असं ऐकलेलं आहे. तिसरी आली धावणी याने का बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणीची गाठ देवणी. गाठबाई कोणाशी सुटे ना यशोरे बाळ तुझा काना. खोटवरी सोसू धिंगाना. माझा देव काय तसा आहे का? बाळ सगुण गुणाचे तारे गा. बाळ दिसते गोजीर माने हे ग. काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी. काय सांगता कोण आहे गोकुळ जाणारी. काय सांगता कोण आहे गोकुळ जाणारी. टाळ टाळ. हा तो काय तसा आहे का? श्रीरंग माझा वेडा श्रीरंग माझा वेडा. याला नाही दुसरा जोडा. याला नाही दुसरा वेडा. याला त्रिभुवनात दुसरा जोडा नाही. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ जाणारी. याची संगत सोडा रे गोकुळ जाणारी. हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? हा ब्रह्मविदिता जनिता गे. काय तुम्ही त्याची जरूर पाहता तो कैसा येईल हाता गे. तो असा आहे का? लेकरू शेंबडं जरी असलं तरी आईला चांगलंच वाटतं. आता विश्वाचा मालक आहे. माणूस गुण गुणा माणूस गुण गुणाचे ताने गा. बाळ दिसते गोजिरवाने ग. काय सांगता गोकुळ
माझी अवकाळाच केली बरं का त्याने. झाली माझी अवकाळा, विणवी तू सुलतानीला, पुन्हा बोलू नका बरं का मला. नाव ठेवू नका कोणी ग बाई, मला नाव ठेवू नका कोणी. नाव ठेवू नका कोणी ग बाई, मला नाव ठेवू नका कोणी. पुतळ्या धरणा सगळ्या पैंजण कमरेला कमरपटा, नाकात नथ घालूनी, नाकात नथ घालूनी सारा दाट माट करणी, नाकात नथ घालूनी सारा दाट माट करणी. नेसले का शालू पैठणचा, नेसले ग चालू पैठणचा, नेसले ग चालू पैठणचा. बाकीच्या म्हणाले बाद झाला आता याला शाळेत पाठवा. शाळेत पूर्वीची शाळा. उद्या जाई राणा सभे घेऊनी गोधना, हे राणा गोधने गोधने सारा वया जातो शारंग पाणे. आणि तिथं मर्दानी खेळ खेळले यमुनेच्या तीरावर. वा मर्दानी 6 लाकडं आणि 11 माकडं. काय म्हणतात त्या खेळाला? 20-20 क्रिकेट. त्यांचे संशोधक भगवान गोपाळ कृष्ण आहे. सागाच्या पळीना असा चेंडू मारला ना, तो कालिया डोहात गेला, यमुने डोहात, आणि कालियाचा जबडा धरला. 7 तालावर देव नाचले फण्यावर. किती? तुम्ही म्हणाल एवढं तुम्हाला कसं काय माहिती? आम्ही तिथंच होतो. कालियाचा पाहुनी जबडा, जबडा फाडून काढिल्या दाडा, गोपाळ सगळे जबडी असता, कोणा सुटली अवदसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. देव म्हणाले अरे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळा. हा बघा तू बघा ती बघा पोर त्रिकोण खेळ मांडू, आपण कधी बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा मामा पोरा हा मामा, पोरा मामा पोरा मामा. हा वेगवेगळे खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला दौलत बाबा काय पूर्वीचे खेळ होते ते का आत्ताच्या सारखे होते का? पबजी खेळ. पबजी ना पार वा वा. हे काय मोबाईलचे खेळ होते का? पहिल्या मोबाईलने पार लोक पागल करून टाकले. एकाची वळाई पेटत होती आणि एक सेल्फी काढीत होता. वळाई त्याची पेटीत आणि सेल्फी काढीत होता. वा पूर्वीचे खेळ विटी दांडू चेंडू लगोरी नाणा परी. वा आणि बाकीचे म्हणले बाद झालं देवा आता उन्हाळ्याचे दिवस आहे. खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे नाही काय खेळायाचे सुगम पटपटाना. आता माझी आई तैसे बाय नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीता नावे. गोपाळांनो तिकडे बोट का केलं तुम्ही? हे मस्त आहे. हा नाचायचं. थांबा थांबा जरा तुम्ही फुगडी खेळायची बरं का नंतर आता. वा आणि मग देहुडा चरणी प्रभू उभे आहे. आणि भगवान कृष्ण अवतारात सगळ्यात जवळ कोण आहे देवाच्या? मुरली आहे. कोण आहे? मुरली कुठं आहे? होटाजवळ आहे. आणि त्या मुरलीला विचारलं गवळणींना, काय मुरले अशी कुठली साधना केली ग? जगाचा बाप तुला होटावर जवळ धरतो. असं कुठलं जप केलं, कुठलं तप केलं, कुठली यात्रा केली, कुठलं तीर्थ केलं, कुठलं साधन केलं, काय केलं? त्या मुरलीचं उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा टाळी दिल्याशिवाय राहणार नाही. मुरली म्हणते मी काहीच केलं नाही, योग केला नाही, याग केला नाही, जप केलं नाही, तप केलं नाही, फक्त मी आतून मोकळी झाली. आतून. त्याच्यातले काही आतल्या गाठीच्या असतात, काही वरच्या गाठीच्या असतात. बाहेरच्या वरच्या गाठीचे बरे, पण आतल्या गाठीचे खतरनाक. काही आतल्या गाठीचे असतात, काही बाहेरच्या गाठीचे असतात. आणि ज्यांना गाठच नसते ते भगवंताचे वारकरी गोपाळ असतात. मुरली म्हणते मी काहीच केलं नाही, फक्त आतून मोकळी झाले. व
आणि मग ती उडा चरणी उभी आहे, काखेत वेताची काठी बगलेत आहे, मुरली काखेत खोवलेली आहे. आणि मग काय भगवान परमात्मा तो काला कसा करतात वा, तो काला पाहण्याकरता हास करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक भाग्याचा कैसा. काल्याची आशी देव, हा इथं संतांनी भाव मांडला, काला खाण्याकरता स्वर्गाधिक देवांना मासे होता आलं पण वारकरी होता आलं नाही. हे दुर्दैव आहे. वारकरी होणं काय सोपं आहे का? हा, वारकरी होता आलं नाही. मासे झाले पण वारकरी होता आलं नाही. वा, जे जे वारकरी संप्रदाय आहे ते समजून घ्यायचं, जगाच्या मातीवरच्या श्रेष्ठ संप्रदायात आपण आहे. वा, हा, वारकरी मासे होता आलं पण वारकरी होता आलं नाही. आणि मग पूर्वीचा काळ असा असायचा, खाऊ दुर्मिळ असायचा. एखाद्या लेकराकडे खाऊ असला तर तो ज्याच्याकडे खाऊ नसला तो त्याच्याकडे जायचा, म्हणायचा माझ्याकडे आहे पण तुझ्याकडे नाही. तसे गोपाळ म्हणता आमच्याकडे आहे, आमच्याकडे देव आहे, काला आहे, पण स्वर्गाधिक देव मानो तुमच्याकडे नाही. मग तशा वाकल्या दाखवायच्या आणि जीभ बाहेर काढून नाही. मी जसा हात करीन तसा, हा वर हात, दागिना तर वाजव दादा, टाळ वाजवा. हा काला, हा काला बाबा, हा काला वळवंटाचा. या काला खाण्याकरता स्वर्गाधिक देव मासे झाले. गोपाळ म्हणतात अरे भक्ती न करता काला खाण्याकरता आले तुम्ही, जा तुम्ही, चले जाओ. हात वावा, हा जा तुम्ही. सेवा केली नाही, सप्ता रंगात आला म्हणले भोंग्याचा तो जरा तिकडे फिरवा, तुम्ही जा. काकडा जरी करता आला नाही पण काकड्या करणाऱ्या वारकऱ्यांबद्दल आदर पाहिजे. काकड्याला नाव ठेवणारे तुम्ही जा, काला तुम्हाला नाही, जा तुम्ही. तेवढ्यात एका देवाला गोपाळाचं रूप घेतलं आणि काला खाण्याकरता आला. चोरून देव म्हणाले उचला चौकाच्या खांद्यावर याला. वारा घालायला सुरुवात केली. उपरने काढा, उपरने, हा उपरने काढा, काढा. भक्ती न करता चालले काला खाण्याकरता. निघा इथून. करता आले काला गोपाळांना, इतरांना नाही. तेवढ्यात काही गोपाळांनी तिथं नृत्य करायला सुरुवात केली, फुगडी खेळायला सुरुवात केली. या बाळांनो इकडे या, इथं नाचा, फुगडी खेळा एक. हे बाळ इकडे रे, हा खाऊन पिऊन सुखी दिसतो जरा. वा वा, दोन वारकरी फुगडी खेळा. इथं फुगडी एक वारकरी बाबा, उठा या, इथं फुगडी खेळा. वर हात करून वा, हा इथं या पुढं नाचून फुगडी. वा, हा उद्या. अरे काला करणारे आहे, त्यांचं माझं जन्मोजन्मीचं नातं आहे. काला भक्त त्यांना, इतरांना नाही. तुम्ही जा. नृत्य करायला सुरुवात केली. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विश्वाचा व्यापक आनंदित आहे. या माझ्या बरोबर या, कोण खेळतं या इकडं या. आणि कीर्तनकारही निघाले फुगडी खेळायला.
दादाला खेळायची या सर्वेश कोपरगाव दम घेऊ का ठाला ठाला विठाला 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 खाली बसा आधी बस आता बसा खाली ताकदच वेगळी आहे स्वर बिभ्रद वेणुं जठर पटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये सुपरि सुहृदो हासयन् नर्ममि स्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभोग बालकिरी गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंकेला लाभ पिले बुद्धी होतो तिघाचे मी बरी तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी जडी वाहातीच्या धारा घ्या लांबून घ्या तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी तुका म्हणे नोका तुका म्हणे नोका तुका म्हणे डोका तुका म्हणे डोका आणि कबुने निधिये का वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे तुम्ही वारे तुम्ही वारे कंठी धरिला कृष्ण मणी अवघाधनी प्रकाश कालवाटो एका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू कालवाटो एका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे कालवाटो एका वैष्णवनिका संभ्रम बोलिलेले गोदे वेडे वाकोडे उत्तरे नाही विचारेला देगाज मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञान दीपत्कारा झाले समाधान तुमचे देखून चरण आता उठावी से मना
सुरवडिकपणे ते सापडले केने आता उठावे तुका म्हणे भोग केला निवारला लाग आता उठावे से हा करुणी आरती चक्र पाणी वाळते पहा पहा हो सकळा पुण्य पंत तुम्ही बाळा तुका वाही टाळी उभा सन्य दे जबडी प्रेम प्रेम आरती गोविंदा सेव वाळती बाळा प्रौढानी मुग्धा वाळती परमानंदा नामा मने केशवात देखून राहिलो तटस्थ